हॅलो फ्रेंड्स, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण खमंग आणि चविष्ट बनणारे थालीपीठ करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन किंवा डाळीचं पीठ। हे तिन्ही गोष्टी आपण एकत्र मिक्स करून घेतल्या आहेत। आता यामध्ये मी लसूण अद्रकाची पेस्ट सुद्धा ॲड करणार आहे। त्यासाठी मी 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, अद्रक, 1 चमचा जिरे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये मिरची पण ॲड करू शकता। त्याच्यानंतर आपण यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला किंवा किसलेला कांदा घातलाय। त्याच्यासोबत मी 1 चमचा हळद, 1 चमचा ओवा आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही त्यामध्ये तिखट आणि मीठ ॲड करू शकता। मी यासाठी 2 चमचे लाल तिखट घातलेला आहे। आता यामध्ये मी 1.5 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालणार आहे, कारण कोथिंबीरीमुळे आपल्या थालीपीठाला छान अशी चव येते। तुम्ही आधी बघितलंच असेल, मी त्यामध्ये कांदा सुद्धा घातलेला आहे। तुम्ही बघितलं असेल की आपण जे पीठ भिजवलेलं आहे ते जास्त दाटसरही नाही आणि जास्त सैलसरही नाही, ते मध्यम स्वरूपाचं पीठ मी भिजवलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपण हे थालीपीठ थापून घेणार आहोत। त्यासाठी मी एक सुती कापड घेतलेलं आहे, ते ओलं करून पिळून पोळपाटावर ठेवलेलं आहे। तर याच्यावर आता मी सावकाश हे थालीपीठ थापणार आहे। अशा प्रकारे थालीपीठ थापल्यानंतर मी त्याच्यामध्ये होल सुद्धा केलेले आहेत। आता तवा आपल्याला चांगला तापवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे थालीपीठ अलगद असे त्या तव्यावर सोडायचे आणि ते सुती कापड अलगदपणे काढून घ्यायचे। एक साइडनी थालीपीठ खरपूस भाजल्यानंतर आपल्याला ते पलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या साइडनी पण तसंच सेम आपल्याला ते खरपूस भाजून घ्यायचे। पण आपण जे होल केले होते ते यासाठी केले होते कारण त्यामध्ये आपल्याला थालीपीठ घातल्यानंतर तव्यावर तेल सोडायचे, जेणेकरून ते छान खरपूसरित्या भाजले जातील। तर अशा प्रकारे दोन्ही साइडनी आपलं थालीपीठ छान खरपूसपणे भाजून झालेलं आहे। तर तयार आहे आपलं खमंग चविष्ट थालीपीठ। हे थालीपीठ तुम्ही तुपाबरोबर, चटणीबरोबर किंवा तुमच्या आवडीनुसार लोणचं किंवा दह्याबरोबर सुद्धा सर्व करू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा नॉलेज का कटोरा हे माझं यूट्यूब चॅनल। धन्यवाद।